नमस्कार मंडळी. गेली 2 वर्ष आम्ही विद्यापीठामध्ये आहोत. सर्व माझे गोविंद सर आमच्यासोबत आहे, रामेश्वर मोरे आमच्यासोबत आहे. गेली 2 वर्ष आम्ही विद्यापीठामध्ये प्रवास करतोय, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल किंवा आनंदाचा असेल. पण गेली 2 वर्ष विद्यापीठात कोणकोणत्या गोष्टी कुठे आहे ते आम्हाला माहिती नव्हत्या आणि खरं ते आमच्या गोविंद सरामुळे माहीत झाल्या. चला तुम्हाला आम्ही अशा गोष्टी दाखवतो ज्या तुम्ही विद्यापीठात येऊन अवश्य पाहिल्या पाहिजे, ज्या आपल्या नजरेच्या आड असतात, त्या आपल्याला कधीही दिसत नाही आणि त्या तुम्ही विद्यापीठामध्ये येऊन बघितल्याच पाहिजे. आणि आता आम्ही तुम्हाला जे दाखवणार आहे ती जागा कुठे आहे आणि ते काय असणार आहे ते आम्ही तुम्हाला नंतर सांगतो किंवा दाखवतो. चला तर आता ही पहिली वस्तू पहा. या ठिकाणी हे आहे जिराफ. आता हे जिराफ विद्यापीठामध्ये कुठे आहे ते व्हिडिओ अपलोड केल्यानंतर कमेंटमध्ये तुम्ही सांगा. चला आता पुढची गोष्ट आपण पाहूया. हां, जिराफला डोळे पण आहे, सगळ्या गोष्टी आहेत. माझ्या पाठीमागे जर पाहिलं तो खूप मोठा हा खोल आणि असा हा तलाव आहे. जरा समजून सांग काय नक्की काय आहे आपल्याला माहित नाही. आपण जवळ जाऊन तिथे पाहूया नक्की काय असेल ते. आम्ही आलेलो आहे तिथे खाली. आता विद्यापीठामध्ये ही जागा आहे. ही जागा कुठे आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नंतर, पण त्याआधी तुम्ही आम्हाला सांगा ही जागा कुठे असणार आहे. चला जाऊया खाली. बघा ही विद्यापीठातली जागा खूप सुंदर आतमध्ये बनवले आहे. आतमध्ये नक्की कुणी काय काय केलेलं आहे, काय लिहिलेलं आहे हे तुम्ही बघा. या ठिकाणी उदयाचं चिन्ह काढलंय, मध्ये एक बाण काढलेला आहे, त्याच्यात ए आणि एस हे नाव लिहिलंय, काही तारखा लिहिलंय, काही मोबाईल नंबर लिहिलंय, काही नावं लिहिले. आतून पाहिलं तर लाकडाचं सगळं बनवलेलं आहे. याला चारही बाजूनी खिडक्या आहे आणि हे पूर्णतः हे या अशा खोल जागेमध्ये आहे. आपण जर बघितलं तर त्या बाजूलाही तिकडं खूप सुंदर असं आय लव्ह यू हे नाव लिहिलेलं आहे आणि वरती एक बसलेलं आहेत. नंतर तिकडे कडाला जर बघितलं तर एक मोटर आहे, खूप जुनी मोटर आहे आणि जो आपण पाईप बघत आहोत तो पाण्यामध्ये असतो. म्हणजे नक्की त्या काळामध्ये इथलं पाणी विद्यापीठामध्ये नेलं जाईल असं एक आपण अंदाजा लावू शकतो. एकंदरीत आपल्यासोबत आहे रामेश्वर मोरे आणि गोविंद. आपण याबद्दल नक्की माहिती सांगावी. माझ्याकडं अरे काय आपण महाराजांना विचारूया. महाराज काय याबद्दल सांगाल? ही एक पाणी साठवण्याची सिस्टम आहे. इंग्रजांच्या काळामध्ये ज्यावेळी विद्यापीठाची आपण मुख्य इमारत बघतो तिथं जी काही मंडळी राहायची इंग्रज सरकारमधली, त्यांच्यासाठी जी पाण्याची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. पाण्यामध्येच ही एक वेगळ्या प्रकारची वस्तू आपल्याला दिसते. ती स्पष्टपणे आपल्याला आपण सांगू शकत नाही की तिचा उपयोग काय केला जात असेल, पण काहीतरी विशेष या वास्तूमध्ये असलं पाहिजे. समोर पाणबुडी मोटर आहे, म्हणजे इंग्रज आपल्यापेक्षा फार पुढे होते असं आपल्याला म्हणता येईल. कारण ज्यावेळी भारतामध्ये कसल्याही लाईटची व्यवस्था नव्हती, अशावेळी पाण्याचा उपसा होऊन मुख्य इमारतीपर्यंत पाईपलाईन केलेली होती, तिथं पाणी पोहोचत होतं. म्हणजे इंग्रज किती पुढे होते ती मोटर आपल्याला बघायला मिळेल. ती मोटरसुद्धा आमच्या गोविंद सरांनी मला सांगितलं की ती मोटर इंग्लंडवरून इथं आणलेली आहे. म्हणजे किती प्रयत्न त्या मोटरीसाठी केले असतील आणि ती इथं सेट केलेली आहे. मास्तर, मोटरविषयी काही सांगू इच्छिता का तुम्ही? मोटर बघायला गेली तर ती एवढी जड आहे आणि खरं तर तिला पाहिल्यावर आपल्याला प्रश्न पडतो की एवढी मोठी मोटर म्हणजे तिचं एक चाक जवळजवळ 10 टनांचं असू शकतं किंवा 10 क्विंटलचं तर नक्कीच असू शकतं. ते एवढं जड त्यांचे चाकं आहेत, तर ती एवढी मोटर कशी आणली असेल या ठिकाणी. आणि त्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ 150 वर्षापूर्वी त्यांनी त्या मोटरचा शोध कसा लावला. त्या मोटरला वेल्डिंगसुद्धा नाही आहे, एवढी मोठी मोटर आहे. आणि अर्थातच त्यावेळेस वेल्डिंगची गोष्टी उपलब्ध नसतील किंवा शोध लागला नसेल, पण त्यांनी पूर्ण साच्यामध्ये ती मोटर बनवली आणि ती एवढी मोठी आहे. आणि त्यावेळेस कदाचित चालू आहे का तर इथून उपसा करायचे आणि पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये पाईपलाईन मार्फत म्हणा, याच्यामार्फत म्हणा, ते इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांना पोहोचवायचे. आणि हे तळ होतं छोटंसं आणि इथं बहुतेक गायडन्स वगैरे कोणी या ठिकाणी शिपाई वगैरे बसायचे. हे जे पाहता तुम्ही याच्यामध्ये शिपाई वगैरे बसायचे, कारण इथल्या पाण्यामध्ये विषबाधा कोणी करू नये. म्हणजे इथं जर तुम्ही विष टाकलं तर अख्खे इंग्रज अधिकारी तुम्हाला मारता येऊ शकत होते. हे 2 पॉईंट आहेत जिथून ऑब्झर्व केलं जातं. आणि खरं तर युनिव्हर्सिटीमध्ये एवढं भारी स्पॉट आहे, बऱ्याच लोकांना माहीत नाही. जिराफ सगळ्यांना आपण पहिल्यांदा दाखवलं आहे आणि मला कधी मी असं एकटा इथे येऊन बसत गेलो एकटाच, म्हणूनच त्या जागेची शोध आम्हाला लागलेला आहे. मास्तर इज अ ग्रेट पर्सन. अरे महाराज एवढं तारीफ नका करू. तिथून चढले होते. चला आता आपल्याला गोविंद आणि महाराजांनी अतिशय सुंदर माहिती सांगितली. आता आपण प्रत्यक्ष मोटरीकडे जाऊया आणि ती मोटर नक्की किती मोठी आहे, किती महत्त्वाची आहे आणि त्या मोटरीबद्दलचा जो इतिहास असेल तो प्रत्यक्ष आपण ते जाऊन पाहूया. आता या ठिकाणी चढण्यासाठी जागा नाही आहे,
परंतु हा एक दगडी कठडा आहे अवघड. आपण इथून प्रयत्न करूया वर जाण्याचा. गोविंद सर हळूहळू चढावरती या ठिकाणी गोविंद सर वर चढत आहे आणि आपण आता त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी वर चढण्याचा प्रयत्न करूया. तर आपण आता या ठिकाणी आलेलो आहे वरती. ही आपली खालची जागा आहे. आय लव्ह यू सीना आहे काय टीना आहे सीना टीना काय किती म्हणजे लीना केलेला आहे. जे विद्यापीठातले प्रेमसळ असतात त्यांना ह्या जागा खूप सुंदर असतात. एकदम शांत निवारल्या आणि अतिशय हिरवेगार अशी जागा आहे त्यांची विद्यापीठातली. तर आपण त्या मोठीकडे जात आहोत. खूप म्हणजे प्रचंड मोठी त्या काळातली मोटर आहे ही आणि पूर्ण ही लोखंडाची आहे. आपण जर पाहिली जवळून तर इतके भले मोठे चाकं त्या मोठीला आहे आणि पूर्ण लोखंडी आहे. खूप जड आहे, भरीव आहे ती. आणि आपण जर जवळून पाहिलं त्याच्यावर एजंट्स काय क्रिवेस कॉटन अँड को बॉम्बे म्हणजे ही मुंबईहून आणलेली किंवा मुंबईला बनवलेली रशियन नाही रस्टन प्रिडिक्टर प्रोडक्ट अँड लिमिटेड असं काय ते कंपनीचं नाव असेल किंवा क्लिनिकॉल सिलिकॉन कंपनी आहे जी लंडन बेस्ड आहे. लंडन इंग्लंडची ती. म्हणजे त्या काळातली त्यांची ही मोटर आहे. म्हणजे पूर्ण चाकाची आहे, भरीव आहे, जड आहे. आणि तिथं हा पैप आपण जर पाहिला तर प्रचंड असा मोठा हा पैप आहे. बघू शकता शुभमच्या हाईट एवढं चाक आहे त्याचं. म्हणजे त्या काळात देखील इतकी मोठी लोखंडाची ही मोटर बनवलेली आहे. आणि त्या काळातले खरंच परिश्रम जर पाहिले तर ही म्हणजे स्ट्रक्चर खूप छान आहे हिचं. आणि इतकं वजन इतकं हेवी असेल की या ठिकाणी आणण्यासाठी सुद्धा त्यांना खूप कष्ट घ्यावे लागले असेल. खूप मोठी आणि खूप छान अनुभव आजचा आहे आम्हाला. आज 2 वर्षानंतर या सगळ्या गोष्टी आज विद्यापीठात पाहायला मिळाल्या. आणि इथून पाणी हे बाहेर येतं आणि इकडे हा काही पट्टा असेल जो त्या काळात लावलेला असेल. खूप भारी स्ट्रक्चर आहे या ठिकाणी. चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपणही विद्यापीठात आल्यावर या सगळ्या गोष्टी बघा, अनुभवा आणि इतरांपर्यंत पोहोचवा. तर आज आपल्यासोबत गोविंद पांचाळ आणि रामेश्वर मोरे या मित्रांच्या सहाय्याने आज आपण हा ब्लॉग या ठिकाणी संपवत आहोत.